मोठासा हापूस आंबाच आहे। याला आपण कापून पण खाऊ शकतो आणि याचा गर काढून आमरस पण याचा करू शकतो। खूप सुंदर लागतो, खूप गोड लागतो। आता आपण अनुभव घेत नसाल पण मी घेतोय। आंबा याचा खूप छान वास पण येतो आणि अगदी असा पिवळा झालेला आहे, नॅचरली पिवळा झालेला आहे हा आंबा। याला फक्त मी मार्केटमधून आणून त्यावेळेला हा हिरवा होता आणि 2-3 दिवसांमध्ये हा एकदम पिवळा पिवळा पिकलेला झालेला आहे। ह्याला जरा मी स्वच्छ धुवून घेतो, याचं थोडंसं चीक वगैरे आहे आणि मग त्याच्यानंतर असं वाटतं। आता सर्वसाधारण बघत असाल तुम्ही, ह्याला थोडंसं चीक आहे, हे धुवून पण घेतलं आहे आंबा, पण याचं जे काही हे देठ आहे साफ करू शकतोय। मी जास्त काही ह्याच्यासाठी प्रयत्न करत नाही, हे असे काप झाले ना की मी सगळे हे खाऊन टाकतो। आता ह्या पद्धतीने मी हे सर्व हे अशा पद्धतीने मी हे गरे काढून ठेवलेत। अजून आंबा निम्मा, अजून अर्धा आंबा शिल्लक आहे, परंतु याचे गरे अगदी डब्यावर गरे पडलेत। अगदी इतके गोड आहे, इतके असे खाल्लं तरी पण खूप चांगलं वाटतंय। आता बघा तुम्ही, मगाशी जो आंबा मी गर काढून फ्रीजमध्ये ठेवला होता, फ्रीजमधून मी काढून घेतोय। बघा तुम्ही, हा मस्त अगदी ह्याच्यामध्ये गुळ घातल्यामुळं हा एकदम एक जीव झालेला आहे। ह्याच्यामध्ये गुळाचा जो अर्क आहे तो उतरला आहे। ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही, कारण पाणी आणि आंबा हे मिक्स जर केलं तर आपल्या शरीराला किंवा आपलं पोट बिघडू शकेल, आपल्या हेल्थसाठी ते अपायकारक आहे। त्याच्यामुळे फक्त गुळ घातला, साखरसुद्धा वापरायचं नाही आहे, कारण साखरसुद्धा आपल्या शरीराला हानिकारकच आहे। गुळ थोडासा घातला आहे आणि मस्त रेसिपीची तयारी झाली आहे। छान अगदी नॅचरली पिकलेला आंबा आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय गूळ, हे हेल्थसाठी खूप आपले छान आहे। तर आपलं आरोग्य जर टिकवायचं असेल तर बाहेरचं काही खाण्यापेक्षा पण अशा पद्धतीनं घरच्या घरी करून बस, आता बाकीचं काहीच काम नाही, फक्त खायचं आहे। वा, डिलिशियस। तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी करा आणि